स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव शहरातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या मस्तान चौक ते निर्मळ टर्निंग दरम्यान गुरुवारी रात्री 2 गटात तुफान राडा झाला। क्रिकेट खेळत असताना दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद उफाळून आला, ज्याचे रूपांतर नंतर दगडफेकीत झाले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही गटांतील 16 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 7 मे रोजी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास निर्मळ टर्निंगजवळील मरकज मशीद परिसरात काही तरुण क्रिकेट खेळत होते। या दरम्यान एका दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवल्यामुळे वाद सुरू झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले। जमावाने एकमेकांना शिवीगाळ करत दगडफेक सुरू केली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी तातडीने फौज फाट्यासह धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या प्रकरणी एएसआय सुनील बोर्ले यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद वसीम उर्फ गब्बर, राजू खान, अप्पू उर्फ हाफिज पठाण, सोनू उर्फ शेख आफ्ताब, सुलतान खान, शेख इटी उर्फ इटी दादा, शेख नदीम उर्फ कालूभाई, शेख बबलू रहमोद्दीन, सोहेल शाह रफीक शाह, सय्यद मोहसिन सय्यद कासम, सूरज ससे, विश्वंभर मणाळ, गणेश वानखडे, नाना चिखले, अश्विन खंडागळे, दीपक करपे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(3), 189(2), 191(2), 191(2), 125, 118(1), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे करत आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।